पण हे जे आजकाल आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जे होतंय हे सगळं सरासर चुकीचं होतंय. त्यामधले जे काही खासदार 6 खासदार गेले आहेत शिंदे गटामध्ये, त्यांचं मुख्य कारण म्हणजे विरोधी मंत्र्यांना खासदारांना वेळ देत नाहीत. आम्ही यांना वोटिंग दिलं, यांना नाही दिलं, आम्ही पक्ष पण वोटिंग केलं. यांच्या पक्षात निवडून येणे, यांच्या चिन्हावर निवडून येणे आणि दुसऱ्या पक्षात जाणे हे आगाऊपणा आहे. तर ही गद्दारी फक्त पक्षासोबतच नसते तर त्या लोकांसोबत पण असते, त्यांचा पण विश्वासघात केला जातो याच्यामध्ये. तर हे करणं सरळ सरळ चुकीचं आहे. ते ठाकरेकडे राहू का शिंदेकडे जाऊ, पण त्यांनी मुद्दा मांडायला हवा, एवढं आमचं म्हणणं आहे. आता जे ऐकायला आलं की 6 खासदार शिंदे गटामध्ये गेले, त्याच्यामध्ये माझं मत असं आहे की ते चुकीचं आहे, त्यांनी जायला पाहिजे नव्हतं. कारण जेव्हा पण आम्ही लोक त्यांना निवडून देतो तेव्हा त्या लोकांना बघून आणि ते कुठल्या पक्षामध्ये आहे त्या गोष्टी बघून आम्ही त्यांना निवडून देतो. जेव्हा ते असे प्रस्थापित करतात ही गद्दारी फक्त पक्षासोबतच नसते तर त्या लोकांसोबत पण असते, त्यांचा पण विश्वासघात केला जातो याच्यामध्ये. तर हे करणं सरळ सरळ चुकीचं आहे. आणि याच्या माघारी ते कशा जातात, त्यांच्या काय डील सगळ्या लोकांना माहीत असतं. ते सरळ सरळ चुकीचं आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी सांगायची झाली तर यांना जर त्याच पक्षात जायचं होतं तर यांनी निवडणूक येताना किंवा उभं राहताना पण त्याच पक्षात उभं राहायला पाहिजे, जर त्यांना असं करायचं असेल तर. पण हे जे आजकाल आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जे होतंय हे सगळं सरासर चुकीचं होतंय. आणि मला तर असं वाटतं की यांचं वर्षभर यांच्या डोक्यामध्ये असं असतं की महाराष्ट्राची प्रगती करण्याचा यांच्या मनामध्ये विचारच येत नाही. 12 महिने यांच्या डोक्यात हा विचार चालू असतो की कुठल्या पक्षात जायचं, इकडचे नेते इकडे फोडायचे, तिकडचे नेते तिकडे फोडायचे. मग यांच्या डोक्यात प्रगतीचा विचार कधी येणार? 2-2, 3-3 वर्ष यांच्या मनामध्ये याच गोष्टी चालू असतात. उभाटामधले जे काही खासदार 6 खासदार गेले आहेत शिंदे गटामध्ये, त्यांचं मुख्य कारण म्हणजे विरोधी मंत्र्यांना खासदारांना वेळ देत नाहीत. विकास कामाचा कुठलाही विषय नसते याच्याकडं. सगळे ऑनलाईन कामं होतात, मिटिंग घेत नाही, दिला तर वेळ देत नाही बोलायला त्यांना. प्रत्येक गोष्ट खासदार जायचं कारण तेच सर्वात मोठं गोष्ट तीच आहे. आणि शिंदे साहेब जे आहेत, शिंदे साहेब एकनिष्ठ शिवसेनेसोबत, त्यांचं काम चांगलं आहे. बाकी जे शेतकऱ्याचे मुद्दे आहेत हे आता वास्तवात जाय नाही पाहिजे त्यांनी तसं, कारण बाकी धंदा त्यांनी विचार नाही केला. शिंदे साहेब देशमुख साहेबांनी हे जे 6 खासदार गेले आहे हे शिंदे गटामध्ये, हे आम्हाला म्हणजे जनतेला हे बरोबर वाटत नाही. कारण की यांच्या पक्षात निवडून येणे, यांच्या चिन्हावर निवडून येणे आणि दुसऱ्या पक्षात जाणे हे आगाऊपणा आहे. आणि पुन्हा तसेच त्या मुलाले नोकऱ्या नाही, मुलं सारे भडकल्यासारखे झाले, मोर्चे काढते, दंगे काढते, ते त्याच्यावर अन्याय आहे. हे सरकार कसं काय हे कापसाले भाव नाही, मालाले भाव नाही आमच्या, हे काही सरकार होय काय हे? याने 14 वर्षात सारा धिंगाणा लावून टाकला या देशाचा. हे बरोबर नाही. अरे गरिबाचे लेकरं हे पेपर फुटी, याचा राजीनामा द्यायला पाहिजे. आपल्या धर्मेंद्र प्रधाननं राजीनामा द्यायला पाहिजे. कारण का बरेचसे विद्यार्थ्याचं नुकसान आहे त्यामध्ये. हे नुकसान कसं काय होते? तुमच्यावालं कोणत्या बाबतीत नाही नुकसान होत नाही, हे लेकरांसाठी नुकसान का? जर तुम्हाला संजय देशमुख यांनी सुद्धा असं झालं नव्हतं पाहिजे. हे बरोबर नाही झालं यायचं, हे चुकलं संजय देशमुखचं. जे सध्या जे संजय देशमुख आहे ते शिवसेने गटात गेले आहे. त्यांनी गेले तर काही हरकत नाही, पण त्यांनी जो यवतमाळचा जो प्रश्न आहे, यवतमाळचं जे नाव टिटव्या म्हणून वगळण्यात आलं आहे, त्यांनी तो मुद्दा संसदेमध्ये मांडायला हवा. यवतमाळ जिल्हा हा एकदम मागास आहे, आत्महत्याग्रस्त आहे. त्यांनी संसदेमध्ये हा मुद्दा मांडायला हवा अशी आमची इच्छा आहे. ते ठाकरेकडे राहू का शिंदेकडे जाऊ, पण त्यांनी मुद्दा मांडायला हवा, एवढं आमचं म्हणणं आहे. जे उभाटामधून संजय देशमुख निवडून आले आहे ते शिंदे गटामध्ये नव्हता जायला पाहिजे. कारण ते लोकांच्या याच्यातून आलेले आहे. हे गद्दारकी केली संजय भाऊनी. टायगर ज्यानं ऑपरेशन केलं याने पैसे घेऊनच ऑपरेशन केलं याने. एक 100 करोड रुपये घेतले याने गलत केले. काहून गलत केलं? विकास आहे, विकास करतो, कोणचा विकास केला याने? विकास नावाने याने 100 करोड रुपये खाल्ले याने. आणि नंतर पक्ष बदलवलं. आम्ही यांना वोटिंग दिलं, यांना नाही दिलं, आम्ही पक्ष पण वोटिंग केलं. आम्ही उद्धव साहेबाला वोटिंग केलं, यांना नव्हतं केलं.